अंतरिम आदेश अजून दिलेले नाहीत असं न्यायालय म्हणतंय। माणिकराव कोकाटे अजून सरेंडर का झाले नाहीत, वारंवार सांगूनही कोकाटे कोर्टात हजर झाले नाहीत असं सरकारी वकील म्हणतायत। कोकाटे सरेंडर का झाले नाहीत असा प्रश्न सरकारी वकिलांनी, कोकाटेंच्या वकिलांनी जी विनंती केली त्यावर विचारलेला आहे। तर अंतरिम आदेश अजून दिलेले नाहीत असं न्यायालय म्हणतंय। वारंवार सांगून सुद्धा कोकाटे कोर्टात हजर झाले नाहीत असं सरकारी वकिलांनी दावा केलेला आहे। कोकाटेंच्या वकिलांनी जी विनंती केलेली आहे सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा देण्याची, ती आता कोर्ट मान्य करतं का हे बघावं लागणार आहे। माणिकराव कोकाटे यांच्या तब्येतीचं कारण सध्या तरी पुढे केलं जातंय, मात्र त्यांचा मेडिकल रिपोर्ट काय येतो, त्यांचं मेडिकल बुलेटिन काय सांगतं हे पाहावं लागणार आहे। थोड्याच वेळात त्यांचं मेडिकल बुलेटिन सुद्धा रिलीज केलं जाईल रुग्णालयातर्फे। त्यामध्ये नेमकं काय आहे हे सुद्धा आपल्याला कळेल आणि त्यावरून आणि न्यायालय कुठल्या दिशेनं निकाल देतं हे पाहता माणिकराव कोकाटे यांना जेल की बेल, अटक होणार की त्यांना दिलासा मिळणार हे पाहावं लागणार आहे। 30 वर्षापूर्वीचं हे सदनिका लाटण्याचं प्रकरण होतं। 1995 साली ज्या वेळेला माणिकराव कोकाटे युवक काँग्रेसचे सदस्य होते त्यावेळेला आपण अत्यल्प आर्थिक गटातले असल्याचं दाखवत त्यांनी ह्या 2 सदनिका घेतलेल्या होत्या आपल्या स्वतःच्या आणि त्यांच्या भावाच्या नावे। धनंजय दळवी आमचे प्रतिनिधी अपडेट देतात। धनंजय, कोर्टात काय घडतंय? सध्या ज्याप्रमाणे आपण पाहिलं की थोड्या वेळापूर्वी कोकाटेच्या वकिलांनी सोमवार आणि मंगळवारपर्यंत वेळ मागितलेली आहे। दिलासा द्यावा अशी मागणी जी आहे ती कोर्टामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर त्यांची प्रकृती ही स्थिर आहे, त्यामुळे ही वेळ वाढवून द्यावी अशी मागणी जी आहे ती युक्तिवादादरम्यान केली। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर कोर्टामध्ये जे आहेत ते कोकाटे यांचे कार्यकर्ते यांची सुद्धा मोठी गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते आणि अशामध्येच जे आहे ते प्रकरण सुद्धा कोकाटेंचे वकील जे आहेत संपूर्ण जे प्रकरण आहे सदनिका घोटाळा संदर्भातलं हे सुद्धा न्यायालयामध्ये समजावून सांगण्याचा सध्या प्रयत्न करतात। त्यामुळे आता अंतरिम आदेश काय कोर्टात येतात हे सगळं सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार। पण त्या आधी आपण जर पाहिलं तर सोमवार मंगळवारपर्यंत तात्पुरता वेळ द्यावा असं जे आहे ते वकिलांकडून सांगण्यात आलेलं आहे। वकिलांकडून हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते कोर्टामध्ये समजून सांगण्यात आलेलं आहे की या सदनिका ज्या आहेत त्या मुख्यमंत्री कोर्टातल्या होत्या आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने उत्पन्न जे आहे ते वाढलं आणि त्याच्यानंतरच्या ज्या इतरत्र गोष्टी त्यावेळेस 1995 सालाच्या दरम्यान ज्या घडल्या त्या सगळ्या ही सगळं जो घटनाक्रम आहे तो सध्या या प्रकरणातल्या कोर्टामध्ये समजावून सांगण्यात येतोय आणि त्याच्यानंतर या सगळ्या सुनावणी जे आहेत ते न्यायाधीश ऐकून घेतील आणि त्याच्यानंतर नेमकं दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालय काय निकाल देईल याकडे आपलं लक्ष असणार होते। मात्र सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे सोमवार मंगळवारपर्यंतची वेळ मागितलेली आहे। तात्पुरता दिलासा द्यावा मंगळवारपर्यंत, सोमवार किंवा मंगळवारपर्यंत, जेणेकरून त्यांची जी प्रकृती आहे ती सध्या अस्थिर आहे आणि त्यासाठी प्रकृतीच्या कारणास्तव हे जे दिवस आहेत ते वाढवून मागितलेले तात्पुरत्या दिलासाचे। त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे याचिका जे वकील आहेत याचिकाकर्त्यांचे कोकाटे यांचे, त्यांनी संपूर्ण या सदनिका घोटाळ्याचा जो क्रम आहे तो न्यायालयामध्ये वाचून दाखवतात। सध्या तो घटनाक्रम जो आहे तो न्यायालयाला न्यायाधीशांसमोर मांडताय। त्यामुळे हा घटनाक्रम ऐकून घेतल्यानंतर युक्तिवादाच्या दरम्यान नेमकं न्यायालय या सगळ्या प्रकरणात काय म्हणतंय हे सुद्धा पाहावं लागेल। मात्र हे सगळं सुरू असताना जसं आपण पाहिलं की हॉस्पिटलच्या बाहेर म्हणजे रुग्णालयाच्या बाहेर, लीलावतीच्या बाहेर सुद्धा सकाळच्या दरम्यान मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे आले होते। आता त्यातलेच अनेक कार्यकर्ते जे आहेत ते न्यायालयात गेलेले आहेत, त्यामुळे न्यायालयात सुद्धा कार्यकर्त्यांची गर्दी ही आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आता हा युक्तिवाद सध्या सुरू आहे आणि त्याचबरोबर आता पोलीस जे आहेत म्हणजे जी नाशिक पोलिसांची टीम ही मुंबईमध्ये अरेस्ट वॉरंट घेऊन आली होती कोकाटेंसाठी। त्यामधले जे पोलीस अधिकारी आहेत ते सुद्धा सुनावणी दरम्यान तिथे उपस्थित आहेत। त्यांनी जे स्टेटमेंट त्या ठिकाणी काल आल्यानंतर स्टेटमेंट लिहून घेतलेलं आहे ते स्टेटमेंट असेल, त्याच्यानंतर जो काही कालपर्यंत त्यांना रुग्णालयामध्ये आलेला जो अनुभव आहे का किंवा रुग्णालयामधल्या ज्या काही घडामोडी कालपर्यंत नाशिक पोलिसांच्या समोर झाल्या त्या सुद्धा न्यायालयामध्ये मांडण्यात येतील, त्या सुद्धा न्यायालयासमोर सांगितल्या जातील आणि त्याच्यानंतर
हा संपूर्ण युक्तिवाद जो आहे तो कोर्ट ऐकून घेईल आणि या कोर्टाच्या या युक्तिवादामध्ये नेमकं निष्कर्ष म्हणजे अर्थात निकाल काय येतोय तो पाहावा लागेल. पण सध्याच्या घडीला जे वकील आहेत कोकाटे यांचे ते सध्या दोन्हीही वकील हे युक्तिवाद करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर ज्या प्रकारे ही संपूर्ण घटना घडली की कशा पद्धतीने उत्पन्नाचा उल्लेख जो आहे तो 1998 साली अर्ज करताना करण्यात आला होता. त्यानंतर ज्या प्रकारचं ऍफिडेव्हिट करण्यात आलं त्याचा उल्लेख जो आहे तो सुद्धा कोर्टामध्ये करण्यात आला. आणि त्यानंतर जे या काही वर्षांमध्ये उत्पन्न वाढलं आणि त्यानंतर जर घर जे आहे ते नाकारलं जाईल असा काही नियम नाही असं सुद्धा यावेळेस युक्तिवादादरम्यान म्हणण्यात आले. त्यामुळे घराचा ताबा मिळवण्यासाठी हा वेळ लागला तर तुमचं उत्पन्न सारखेच राहणार नाही. त्यामुळे आर्थिक निकष हे बदललेले आहेत. आता युक्तिवाद जो आहे तो या घटनाक्रममध्ये करताना वकिलांनी हा कोर्टामध्ये केलेला आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. त्यामुळे जी घर मिळण्याची तारीख असेल किंवा ज्या आर्थिक बाबी आहेत या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. त्याचा टाइम जो आहे तो वेगवेगळा आहे. हे न्यायालयात जे आहे ते सांगण्याचा प्रयत्न यावेळेस वकिलांमार्फत करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर सध्या ज्या प्रकारे आपण सकाळपासून पाहत होतो की त्यांची प्रकृती उच्च रक्तदाबाचा त्यांना त्रास असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांची एंजिओग्राफी करणं जे क्रमप्राप्त होतं ती एंजिओग्राफी सुद्धा त्यांची करण्यात आली. त्यामुळे त्याचा रिपोर्ट काय होता तर याच्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष 4 वाजेच्या दरम्यान जे डॉक्टर आहेत ते येऊन त्यांचं मेडिकल बुलेटिन अर्थात त्या सगळ्या अहवालाबद्दल 4 वाजता त्यांच्या रिपोर्ट बद्दल माध्यमांना माहिती देतील. नेमकं त्यांची सध्याची कंडिशन काय आहे ते 4 वाजेच्या दरम्यान आपल्याला कळू शकेल. एकीकडे कोर्टामध्ये हा युक्तिवाद सगळा सुरू असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांनी मुदत जी आहे ती दिनाचा जो आहे तो मागितलेला आहे. सोमवार मंगळवार पर्यंतची वेळ जी आहे ती न्यायालयामध्ये मागितलेली पाहायला मिळते. दुसरीकडे आता त्यांच्या रिपोर्टची खरं तर प्रतीक्षा आहे कारण की जी टेस्ट करण्यात आलेली आहे त्या टेस्ट नेमका रिपोर्ट काय येतोय हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार. जर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्यांची एंजिओप्लास्टी किंवा पुढचा उपचार हा रुग्णालयात करावा लागणार आहे. आणि जर रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणजे अर्थात त्या रिपोर्टमध्ये काहीच आढळलं नाही तर त्यांना जे आहे ते कोर्टाच्या निकाल आणि त्याचबरोबर कोर्टाचा निकाल करायचं ते पाहावं लागेल. पण त्याआधी जी नाशिक पोलिसांची टीम आली ती त्यांना ताब्यात किंवा अरेस्ट करू शकते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आत्ताच्या सध्याच्या घडामोडी ज्या घडतात त्यावर अवलंबून आहे. त्यामुळे एकीकडे कोकाटेंवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसरीकडे नाशिक पोलिसांची टीम ही एक टीम जी आहे ती सध्या रुग्णालयात आहे. दुसरी टीम जी आहे ती सध्या न्यायालयामध्ये जिथे युक्तिवाद सुरू आहे तिथे उपस्थित आहे. त्यामुळे या दोघांकडे आता सध्या महत्वाचं पहिलं लक्ष जे आहे ते कोर्टाच्या निकालाकडे असणार आहे. त्यामुळे कोर्टाच्या या निकालामध्ये काय होतंय हे सुद्धा पाहावं लागेल. त्यामुळे एकंदरीत सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर सुरुवातीला वकिलांनी युक्तिवाद केला त्यावेळेस वकिलांनी एक गोष्ट सांगितली की त्यांची प्रकृती ही सध्या खराब आहे. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होतो त्यामुळे त्यांना रुग्णालयात आधीच दाखल करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर या सगळ्या संदर्भातली याचिका जी आहे ती सुद्धा फार आधी म्हणजे 2 ते 3 दिवसाआधी हस्तक्षेपाची ही याचिका दाखल करण्यात आली होती. बुधवारी यावर तातडीने जी आहे सुनावणी घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळली आणि त्यामुळे आज शुक्रवारी ही सुनावणी 3 वाजता पार पडायला सुरुवात झाली आणि या सगळ्या दरम्यानचा अगदी धनंजय तू सांगतोयस तोपर्यंत इथे कोर्टात सुद्धा बरंच काही घडलेलं आहे. वकिलांनी युक्तिवाद केलेले आहेत. कोकाटेंच्या मिळकतीबाबत सत्र न्यायालयाच्या निकालामध्ये स्पष्टता नाही असं कोकाटेंचे वकील म्हणतायत. जुन्या घराच्या अर्जाची प्रत त्यांनी दाखवली. पात्र असल्यामुळेच हे घर मिळालं असं कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात दावा केलाय. 1989 साली हे घर लागलेलं होतं. हे घर मिळालेलं होतं ज्यावेळेला 2500 इतकीच मिळकत होती आणि त्याचा ताबा 1995 मध्ये मिळालेला. त्यावेळेला मिळकत वाढली. घराचा ताबा मिळाला त्यावेळेला ही मिळकत वाढलेली होती. पण म्हणजे याचा अर्थ हा भ्रष्टाचार असू शकत नाही असा कोकाटेंच्या वकिलांनी दावा केलेला आहे. सरकारी वकिलांनी कोकाटे अजून सरेंडर का होत नाहीत असा युक्तिवाद केलेला आहे. असा प्रश्न विचारलाय कोर्टात. तर अंतरिम आदेश अजून आलेले नाहीत असं न्यायालय म्हणतंय. PWDनं काय क्रॉस एक्झामिन केलं ते पाहून घ्या असं कोर्टानं म्हटलेलं आहे.
कोर्टानं सूचना केलेल्या आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाला। मुख्यमंत्री कोट्यातनं अत्यल्प आर्थिक गटातनं हा माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी हा फ्लॅट मिळवलेला होता आणि वकिलांनी दावा केल्याप्रमाणे 1989 साली यासाठी अर्ज केलेला होता। 1989 साली ही सदनिका त्यांना मिळालेली होती, ज्या वेळेला मिळकत होती 2500 रुपये आणि 1995 साली ज्या वेळेला या सदनिकेचा ताबा मिळाला त्यावेळेला मिळकत वाढली असं माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी दावा केलेला आहे।